इतका गोड भाव आहे. ज्ञानोबा या प्रकृतीशी संवाद करतायत. म्हणजे त्या कावळ्याला म्हणतायत, पहिलं तो गे काऊ कोकताई शकून गे माये सांगत आहे. तो कावळा ज्यावेळी ओरडायला लागला, जुने माणसं म्हणायचे की दाराशी कावळा आळवला किंवा ओरडला तर काय होत असतं, पाहुणे येत असतात घरी. होतं की नाही असं जुन्या काळामध्ये? संकेत असतो. आपण लगेच म्हणतो, कावळा ओरडायला लागला की म्हणतो अरे बापरे आज कोणीतरी पाहुणं येणार, कावळा ओरडायला लागला. तसं आज ज्ञानोबा यांच्या झोपडीच्या समोर हा कावळा ओरडतोय. माझे ज्ञानोबा त्या कावळ्याला म्हणतायत, शकून गे माये सांगत आहे. मला सांग नाही का माझा पंढरीनाथ माझ्या घरी कधी येईल. तुझं ओरडणं म्हणजे शुभ संकेत आहे, कुणीतरी पाहुणा घरी येणार आहे. मला एकदा सांग, माझा पांडुरंग माझा पाहुणा कधी येणार आहे सांग बरं. त्याच्याशी बोलताना ज्ञानोबरायांना एवढाही विसर पडला. ज्ञानोबराय म्हणतात, दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी विठू येईल का रे. दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी. आता कावळ्याला ओठ असतात की चोच असते? काय असते? चोच असते. पण तरी माऊली काय म्हणतात, दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी. मग काहो एवढे ज्ञानोबा ज्ञानी आहेत, ज्ञानाचा अथांग सागर आहेत. ज्ञानोबा एवढंही माहिती नाहीये का की कावळ्याला ओठ नसतात, चोच असते म्हणून? माहिती आहे. ज्ञानोबा यांना सगळं माहिती आहे. पण प्रेमास्पदाचा इतका भाव उत्तुंग झालेला आहे की प्रकृतीचा सुद्धा विसर पडला. जिथे प्रेम पराकोटीला जातं तिथे प्रकृती सुद्धा कमी भासायला लागते. विसर पडला की खरंच कावळ्याला ओठ आहे की चोच आहे म्हणून. कारण एवढं त्या विरहाग्नीमध्ये संतप्त होत आहेत. हा जो अभंग आहे विरहिणी प्रकरणातला अभंग आहे. ज्ञानोबा या विरहाने आळवतायत देवाला, म्हणून विसर पडला. आणि मग काय काय सांगतायत बघा, काय काय लालसा देतायत. ज्ञानोबा त्या कावळ्याला म्हणतायत, अरे बाबा दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पडिये त्याची गोडी सांग वेगी. आणि एवढंच नाही तर सगळं काही तुझ्या स्वाधीन करतो. बघ उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू, तुझे पाय सुद्धा मी सोन्याने मडवतो. आता कधी ज्ञानोबा या सोनं आणणार, कधी त्या कावळ्याच्या पायाचं माप घेणार, कधी त्या कावळ्याला ते सोन्याने पायाला मढवणार. या सगळ्या गोष्टी ना, या अतिशयोक्तीच्या गोष्टी नाही आहेत, खरं तर या प्रेमाच्या गोष्टी आहेत. ते रामचरित्रामध्ये सुद्धा ज्यावेळी तो असा प्रसंग येतो ना, रामप्रभू केवट जवळ जातात. राम आहेत, लक्ष्मण आहेत, माता सीता आहेत. आणि मग हे सगळे केवटाशी वार्तालाप करून केवटाला सांगतात की ही शरयू नदी आम्हाला पार करवून दे. त्यावेळी त्या नदीला तो केवट म्हणतो, म्हणजे त्या नदीशी तो केवट संवाद साधतो. आता नदी त्याच्याशी बोलणार नव्हती, पण तरी प्रकृतीचा विसर पडतो. मी हे तुम्हाला सांगतेय. तो केवट त्या नदीला म्हणतो, मेरे राघवजी उतरेंगे पार, मेरे राघवजी उतरेंगे पार, नदिया धीरे बहोना. म्हणजे नदीला सांगतोय की तू जरा हळू चल, माझे राघव आता पार उतरणार. एवढंच नाही, मोरे राघवजी उतरेंगे पार, नदिया धीरे बहोना. सोना भी दूंगी रूपा भी दूंगी, सोना भी दूंगी रूपा भी दूंगी, मैं तो दूंगी गले का हार, मैं तो दूंगी गले का हार, नदिया धीरे बहोना. मेरे राघव जी उतरेंगे पार, नदिया धीरे बहोना. किती गोड भाव आहे. नदीला लालसा दिली, मी सोनं देईल, रूप देईल, माझ्या गळ्यातला हार सुद्धा देईल, पण ऐक थोडं थोडं हळू चल, माझे रामराया पार होत आहेत. प्रकृतीशी संवाद केला ना, तसं ज्ञानोबा यांनी सुद्धा या प्रकृतीशी संवाद केला आणि सांगितलं माझे पांडुरंग कधी येतील ते सांग.
तुला सोन्याने मढवी न पाहू, तुझ्या पायाला सोनं लावेल बाबा, पण जा आणि निरोप घेऊन ये तेवढा. एवढं उच्च कोटीचं प्रेम असलं तर भगवंत मिळतो. बरं माझं बोलणं कळतंय ना सर्वांना? भगवंत काय बघतो? भक्ताच्या मनातला भाव बघत असतो नेहमी. तुमचा भाव किती शुद्ध आहे, आणि हा शुद्ध भाव ज्यावेळी तो जाणतो त्यावेळी सगळे बंधन तोडून यायला तो तुमच्यासाठी तयार असतो.